नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. बघू शकता आता शेतकऱ्याची पेरणी झाल्यावर तुम्हाला तर माहीतच असते शेतकऱ्याचं काय काम असते. तर आमच्या शेताकडं कापसाला पाळी घालण्यासाठी एक आमचे शेतकरी राजे आले होते, जे की त्याचं नाव आहे गीतेश बर्डे. आणि मी गेलो होतो दुपारून. मग ते वखर आणत होते. पण आपण बी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे ह्या भावनेनं मी पण एक 10-12 तास वखर आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता जसं जमल तसं. तर तुम्हाला एकच सांगू शकतो मी, आता शेतकऱ्याच्या मागं खूप असं काम असते. आता पेरणी होऊन एक झालेलं आहे 15-20 दिवस. त्याच्यामुळं आता कापसाला पाळ्या घालणं, सोयाबीनला कोळपीनं, हळदीला माती लावणं, कोळपीनं, असे बरेच वेगवेगळे कामं. कोळपीनं वगैरे झाल्यानंतर फुवारणी असते. नंतर हिवाळ्यात धारी धरायची असतात. तर तुम्ही बघू शकता मला जशी जमल तशी मी पाळी घालू लागलेली आहे. तुम्हाला एकच सांगतो, आपण कोणत्याच कामात अडलं नाही पाहिजे हे तुम्हाला सांगू शकतो. प्रत्येक काम आपण थोडं थोडं शिकून घेतलं पाहिजे. कोण आपल्याला काही म्हणो, कोणी म्हणलं जरी टिकून काम करत नाही, काही बी करत आहे, तर आपण ते मनावर घ्यायचं नाही आणि आपल्या मनाला जे वाटते ते काम आपण शिकलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आमच्या कापसाची पाळी झाल्यावर नंतर मी घरला आलो आणि मी 10-12 तास आणल्यावर मला जरा शूट करावं वाटल्याने मी औत हाणणारे शेतकरी राजाचा व्हिडिओ शूट केला आहे 2-3 वेगवेगळ्या पोजमध्ये. तर तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आपण जसं जमल तसं काम केलं बी पाहिजे, शिकलं बी पाहिजे आणि आलं बी पाहिजे प्रत्येक काम. तुम्हाला हे सांगतो, जेणेकरून आपण कुठं गेलं तर उपाशी मरायची आपल्यावर वेळ येत नाही. जसं का होईना मोडकं तोडकं आपण प्रत्येक काम शिकलं पाहिजे या मताचा मी आहे, तुम्हाला सांगू शकतो. तर एका शेतकरी राजासाठी तुम्ही लाईक केली पाहिजे. धन्यवाद. या जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला तुम्ही लाईक केलं पाहिजे. शेतकरी टिकल तर सगळे टिकाल.